विद्यार्थिनी तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही बोलू इच्छिते। महाराष्ट्राचा जो इतिहास दिला तो कोणी हेरेगेरे नव्हे। महाराष्ट्राचा जो इतिहास दिला तो कोणी हेरेगेरे नव्हे, तर महाराष्ट्राचा इतिहास दिला हिरव्या पिवळ्या शालीने, तलवारीच्या खणखणाटीनं, घोड्याच्या तापानं, शायराच्या डफानं, आणि हाच इतिहास घडविला छत्रपती शिवाजी महाराजांनी। गुजरातच्या छत्रपती शिवरायाला, रेषेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अतंग आहे सागर समाजाचा छत्र म्हणजे आबाचा सन्मान, तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धोकता अभिमान, काळी जाय सह्याद्री याला शंभूचा अभिमान, असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराज धीराज, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। बंदुकीच्या जोरावर आणि हुताच्या धाकावर, अहो बंदुकीच्या जोरावर आणि हुताच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसे बघितली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हुताच्या धाकाशिवाय मी अनेक माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा एकच वाघ बघितला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आज आपण ज्या महाराष्ट्रात राहत आहोत तो महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूंच्या पराक्रमाचा साक्षीदार, आणि याच महाराष्ट्राच्या मातीत एका रत्नाचा जन्म झाला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते। माता जिजाऊंनी शिवबावर उत्तम संस्कार केले। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व विचार शब्दात मांडणे अशक्य आहे, म्हणून मला म्हणायचे वाटते की 65 किलोची तलवार चालवतो त्याचं नाव येसाजी, 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी शत्रूंशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी, शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी, धाऱ्या वाघाला सामोरे जातो आणि त्याला उभा पाडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सगळ्यांना एकत्र घेतो आणि स्वराज्याचा तोरण मानतो त्याचं नाव शिवाजी। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। छत्रपती शिवाजी महाराज की